Welcome all of you. Today we start our first unit. The name is Introduction to Bookkeeping and Accountancy. Firstly discuss about the bookkeeping. Introduction. Bookkeeping is related with recording of business transactions. Business enterprise and other organizations deal in activities which involve exchange of money or money's worth. म्हणजे काय, बुककीपिंग हे काय आहे, कशाशी रिलेटेड आहे, तर ज्या काही बिझनेसमध्ये होणाऱ्या ज्या काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, व्यवहार आहेत, हे आपल्याला रेकॉर्ड करावे लागतात. कशामध्ये करावे लागतात, तर आपल्या बुककीपिंगमध्ये आपल्याला करावे लागतात. पुढे आपल्याला असं सुद्धा सांगता येईल की ज्या काही आपले बिझनेस इन्स्टिट्यूशन आहेत किंवा अदर इन्स्टिट्यूशन आहेत ना, ह्यांचे जे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असतात ना, हे काय असतात, तर एकतर खूप मोठ्या प्रमाणात असतात, जेणेकरून किंवा फायनान्शियली असतात. मॅक्झिमम कॅश ट्रान्झॅक्शन किंवा मोठ्या प्रमाणात ह्या फायनान्शियली असतात. त्यामुळे आपल्याला असं सुद्धा सांगता येईल, हे काही जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ना, यामध्ये आपल्याला IMP म्हणजेच महत्त्वाचे जे काही निर्णय घेण्यासाठी आपल्याला कशाचा यूज केला जातो, तर बुककीपिंगचा यूज केला जातो. फक्त बिझनेस, यामध्ये गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स किंवा मला असं म्हणूया की फक्त बिझनेसबद्दलच आपल्याला ह्यामध्ये इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागत नाही आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड फक्त आपल्याला काही IMP नाही आहे. तर यामध्ये गव्हर्नमेंटचा, इन्व्हेस्टर्स, रिसर्चर्स असतील, त्याचबरोबर कस्टमर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, यांनासुद्धा यामध्ये विचारात आपल्याला घ्यावे लागते. तर आपल्याला आता सेकंड पॉईंट बघूया, मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ बुककीपिंग. ह्यामध्ये आपल्याला मिनिंग किंवा सोप्या भाषेत आपल्याला जर सांगायचं म्हटलं, बुककीपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ सिस्टमॅटिक वे. म्हणजे आपल्याला काही बिझनेसच्या ज्या काही ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. पण हे रेकॉर्ड करत असताना आपल्याला एक सिस्टमॅटिक पद्धतीने, सिस्टमॅटिक वेनंच आपल्याला काय करावं लागतात, तर रेकॉर्ड कराव्या लागतात. All the monetary transactions are recorded date-wise for accurate business results from such records at the end of accounting year. म्हणजेच आपल्याला ह्यामध्ये असं सांगता येईल की पुस्तक म्हणजे थोडक्यात काय, आपले जे काही आपल्या बिझनेसमध्ये होणाऱ्या ज्या काही ट्रान्झॅक्शन्स आहेत, एक तर आपल्याला डेट वाईज आपल्याला घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर आणि ह्या डेट वाईज घेत असताना त्यांचा जो काही लास्ट पॉईंट आहे, म्हणजे लास्ट जो काही शेवट होणार आहे तो कधी होणार आहे, तर वर्षाच्या शेवटी, म्हणजेच काय, तर 31 मार्च म्हणजे 31 मार्चला. कारण आपलं जे काही अकाउंटिंग इयर आहे, फायनान्शियल इयर आहे, ते आपलं कोणतं आहे आपल्या इंडियाचं, तर 1 एप्रिल टू 31 मार्च. म्हणून असं सुद्धा म्हटलं जातं, बुककीपिंग इज ॲन आर्ट ऑर सायन्स ऑफ सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स ऑफ बिझनेस फॉर अ पर्टिक्युलर पिरियड, जनरली 1 year. म्हणजेच काय, बुककीपिंग म्हणजेच आपल्याला असं सुद्धा सांगता येईल की ह्यामध्ये रेकॉर्डिंग आपण कशाचं करत असो, तर ह्यामध्ये रेकॉर्डिंगचा संबंध येतो, त्याचबरोबर क्लासिफिकेशन विभागणीचा संबंध येतो, सारांश स्वरूपात मांडणी करण्याचा संबंध येतो, म्हणजे क्लासिफाईंग असेल किंवा समरायझिंग असेल, कशाच्या रिलेटेड असतात, तर ह्या सर्व फायनान्शियल ट्रान्झॅक्शनच्या रिलेटेड्स. म्हणजेच काय, ज्या काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स असतात आपल्या बिझनेसच्या, ह्या सर्व आपल्याला पर्टिक्युलर पिरियडमध्ये, एक ठराविक कालावधीमध्ये किंवा ठराविक पिरियडमध्ये आपल्याला घ्याव्या लागतात. म्हणजेच कशामध्ये, तर जनरली 1 yearमध्ये एवढंच आपल्याला यामध्ये घ्यावं लागतं. मग याची डेफिनेशन काय असेल, मग डेफिनेशन बघत असताना आपल्याला फर्स्टली कोण आहे, तर हे एक आपले शास्त्रज्ञ आहेत, रिचर्ड E. स्ट्रेहलम. आता हे काय सांगतात, स्ट्रेहलम हे काय सांगतात, द आर्ट ऑफ ॲनालायझिंग अँड रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, रिपोर्टिंग रिझल्ट्स ऑफ बिझनेस ऑपरेशन्स थ्रू पिरियडिक स्टेटमेंट्स अँड इंटरप्रेटिंग सच रिझल्ट्स फॉर पर्पजेस ऑफ इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ फ्युचर ऑपरेशन्स. म्हणजेच काय, ह्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल किंवा रिचर्ड्स हे सायंटिस्ट किंवा हे आपले शास्त्रज्ञ काय म्हणतात अकाउंटिंगच्या किंवा बुककीपिंगच्या बाबतीत, तर जे काही आपल्या बिझनेसचे होणारे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत ना, त्यांना एकतर आपण अशा पद्धतीनं डिस्कस करूया किंवा बुककीपिंग ही एक आर्ट आहे की आपल्याला जे काही इन फ्युचरमध्ये आपल्याला जो काही आपल्या कशावरती, तर आपल्या कामावरती नियंत्रण, कंट्रोलिंग ठेवण्यासाठी ह्याचा यूज केला जातो. कशाचा, तरी बुककीपिंगचा. का, तर बुककीपिंग, मी सुरुवातीला सांगितलं की बुककीपिंग करणे म्हणजे कोणत्याही बिझनेसमध्ये होणारे जे काही ट्रान्झॅक्शन आहेत त्यामध्ये बुककीपिंग करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. का, तर बुककीपिंग केल्याशिवाय काय होत नाही, तर अकाउंटिंग आपल्याला करता येत नाही. म्हणून यांच्यामध्ये सुद्धा असंच आहे की आपल्याला स्टेप बाय स्टेप
त्याचबरोबर ज्या काही होणाऱ्या रोजच्या ट्रान्झॅक्शन्स असतील बिझनेसमधल्या, ह्या सर्व आपल्याला व्यवस्थितरित्या पाहण्यासाठी बुककीपिंगचा वापर होतो. म्हणून बुककीपिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर JR बाटलीबॉय असे म्हणतात की यांच्यामध्ये काय आहे, तर बुककीपिंग इज ॲन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डिलिंग्स इन अ सेट ऑफ बुक्स. म्हणजेच काय, तर बुककीपिंग हे काय एक अशा प्रकारचं एक बुकचा संच आहे किंवा सेट आहे. त्यामध्ये काय केलं जातं, तर आपल्या बिझनेसच्या होणाऱ्या सर्व ट्रान्झॅक्शन्सची नोंद किंवा त्याचं रेकॉर्डिंग हे बुककीपिंगमध्ये करावे लागते किंवा केले जाते. ओके, नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं यामध्ये फीचर्स ऑफ बुककीपिंग. म्हणजे यामध्ये असं सांगतात त्याचे वैशिष्ट्य काय असतील बुककीपिंगचे. फर्स्टली आहे, इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. जसं आपण सुरुवातीला मिनिंगमध्ये सुद्धा थोडंफार मी तुम्हाला सांगितलं, यामध्ये काय त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला डे टू डे बिझनेसच्या ट्रान्झॅक्शन आपल्याला यामध्ये रेकॉर्ड कराव्या लागतात. हे सुद्धा एक IMP यामध्ये असं म्हणूया की आपण फीचर आहे. त्याचबरोबर ओन्ली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. ह्यामध्ये फक्त फायनान्शियल रिलेटेड ज्या काही ट्रान्झॅक्शन्स असतात त्या फक्त बुककीपिंगमध्ये रेकॉर्ड कराव्या लागतात. नेक्स्ट, ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्सेस. म्हणजे हे काय जे रेकॉर्ड आपण बुककीपिंग करत असतो आपल्याला इन फ्युचर, फॉर एक्झाम्पल असं करूया की आज मी 10,000 रुपीजचा माल सोल्ड केलेला आहे, गुड्स काय केले ते सोल्ड केले आहेत. इन फ्युचर आफ्टर 1 इयर मला या डेटला, म्हणजे आज डेट कोणते, तर गृहीत धरूया की 30 सप्टेंबर. मग नेक्स्ट 30 सप्टेंबर 2022ला जर मला लास्ट इयरला या दिवशी 30 सप्टेंबरला एखादी ट्रान्झॅक्शन जर बघायची असेल, म्हणजे थोडक्यात काय मी गुड्स ॲक्च्युली त्यांना त्या पार्टीला सोल्ड केलेला आहे का इन कॅशमध्ये, तर मी हे पाहण्यासाठी किंवा 10,000 रुपीजचे, तर हे पाहण्यासाठी मी इन फ्युचरमध्ये बुककीपिंग माझं ओपन करून मी लास्ट इयरच्या म्हणजे लास्ट इयर अकाउंटिंग इयरमध्ये जाऊन 30 सप्टेंबर 2021ला हे मी काय करू शकतो, तर चेक करू शकतो. जेणेकरून आपल्याला इन फ्युचर ॲज अ रेफरन्स बुक म्हणून, म्हणजेच रेफरन्स म्हणून सुद्धा या बुककीपिंगचा आपल्याला यूज होतो. पुढे, रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन्स आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन. आता बुककीपिंगमध्ये ज्या काही ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड होत असतात या काय अशाच रेकॉर्ड होत नाहीत. ह्यामध्ये रूल्स आहेत, काही रेग्युलेशन्स दिलेले आहेत. ह्यामध्ये या पद्धतीनंच काय केलं जातं, तर ह्या ट्रान्झॅक्शन्स काय केल्या जातात, तर रेकॉर्ड केल्या जातात. नेक्स्टली आपल्याला असं सांगता येईल की इट इज ॲन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. एक तर मी सुरुवातीला मगाशी पण आपल्याला डेफिनेशनमधून मिनिंगमधून असं समजेल की बुककीपिंग इज ॲन आर्ट ऑफ सायन्स. मग आपण ह्या ट्रान्झॅक्शन्स काय करतो, तर सायंटिफिकली रेकॉर्ड कराव्या लागतात. जसं की डेट वाईज असेल, डे टू डे असेल, वीकली असेल, मंथली असेल, इयरली असेल. ठीक आहे, या पद्धतीनं मग हे काय, तर आपले एक 4 ते 5 आपले काय होते, तर आपले फीचर्स होते. नेक्स्ट पॉईंट आपल्याला या पद्धतीनं असं बघायचं आहे, ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुककीपिंग. आता बुककीपिंगमध्ये ऑब्जेक्टिव्ज आपल्याला काय बघतो, उद्दिष्ट आहे थोडक्यात. यामध्ये बघत असताना फर्स्टली काय आहे बघा, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुककीपिंग इज टू कीप अ कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ ऑल द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स इन अ सिस्टमॅटिक, ऑर्डरली अँड लॉजिकली मॅनर. म्हणजेच आपल्याला यामध्ये काय बघता येईल, तर असं सांगता येईल आपल्याला जे काही रेकॉर्ड केलेले जे काही सर्व ट्रान्झॅक्शन्स आहेत ना, हे सर्व ट्रान्झॅक्शन्स काय आहेत किंवा हे सर्व ट्रान्झॅक्शन आपल्याला व्यवस्थित ठेवावे लागतात. आणि सर्व व्यवहार आपल्याला हे लक्षात ठेवता येत नाहीत. म्हणजेच प्रत्येकाच्या मेमरीमध्ये थोडक्यात हे काय लक्षात ठेवता येणार आहेत का, नाही येणार. त्यासाठी बुककीपिंगची अत्यंत गरज आहे. ठीक आहे, पुढे ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. जसं आपण सुरुवातीला पण सांगितलं की ज्या काही ट्रान्झॅक्शन्स आपण रेकॉर्ड करणार आहोत ह्या डेट वाईज असतील आणि जसजसं आपलं रेकॉर्ड कंटिन्यू होत जाईल, जसजशा ट्रान्झॅक्शन होत जातील त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, तर हे सर्व रेकॉर्ड कराव्या लागतात. ठीक आहे, त्याचबरोबर आपल्याला नेक्स्ट आहे टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. म्हणजेच आपल्या आपल्या जो काही फायनान्शियल इयरमध्ये प्रॉफिट होतो आहे का लॉस होतो आहे हे आपल्याला पाहता येतं. त्याचबरोबर टू नो द टोटल ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राइज, आपल्या बिझनेसमधील ॲसेट्स त्याचबरोबर लायबिलिटीजसुद्धा आपल्याला पाहता येतात. टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओव्ज टू अदर्स अँड व्हॉट अदर्स ओ टू हिम. म्हणजेच आपल्याला काही जर देणी असतील, एकतर येणं असतील किंवा देणं असतील, त्याची काय लायबिलिटी असेल, हे सर्व आपल्याला व्यवस्थित जाणून घेण्यासाठी आपल्याला बुककीपिंगचा उपयोग होतो. ठीक आहे, आता आपण पाहूया इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग. त्यातला फर्स्ट पॉईंट आहे रेकॉर्ड. इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन्स बट
bookkeeping maintains records of all the transactions permanently and systematically in the books of account. म्हणजेच काय, एक तर सर्व व्यवहार आपण एक व्यक्ती ॲज अ बिझनेसमॅन किंवा अकाउंटंट ह्या जे काय रेकॉर्ड केलेल्या ट्रान्झॅक्शन हे काय लक्षात ठेवू शकत नाहीत. मग यासाठी आपल्याला बुककीपिंग करणं गरजेचं आहे. आणि बुककीपिंग केल्यामुळे आपल्याला किंवा हे काय जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत आपण एकतर सायंटिफिकली रेकॉर्ड करत असतो. हे सर्व केल्यामुळे आपल्याला सर्व नोंदी व्यवस्थित ठेवता येतात किंवा त्याचं रेकॉर्ड म्हणून आपल्याला एक प्रूफसुद्धा मिळू शकतो. पुढे आहे फायनान्शियल इन्फॉर्मेशन. Bookkeeping is useful to get information related to profit, loss, assets, liabilities, investment, stocks, etc. at any given time. बुककीपिंग केल्यामुळे आपल्याला आपल्या बिझनेसच्या ॲसेट्स किती आहेत, लायबिलिटीज किती आहेत, आपल्याला प्रॉफिट झाला आहे का लॉस झालेला आहे, आपल्याकडे स्टॉक किती सिलेक्ट आहे किंवा आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला बुककीपिंगमधून आपल्याला म्हणजे बुककीपिंगमध्ये आपल्याला ते समजत असतात. नेक्स्ट, डिसिजन मेकिंग. Bookkeeping provides financial information to the businessman for decision making. ॲक्च्युली बुककीपिंग केल्यामुळे आपल्याला आणखीन एक ह्यामध्ये मोठा प्रॉफिट होतो त्या बिझनेसमॅनला, एक इनडायरेक्टली. कसा, तर आपल्याला लास्ट टाईम म्हणजे थोडक्यात आपण बुककीपिंग करत आहोत तर बाबा ठीक आहे, आपल्याला लास्ट मंथमध्ये कोणते एक्सपेन्सेस जास्त झालेले आहेत त्यात आपण कमी करू शकतो. इन्कम कोणत्या गुड्समधून आपल्याला मिळालेला आहे तर ते सुद्धा आपल्याला ॲज अ फ्युचरमध्ये आपल्याला बघून त्याचा आपल्याला काय करता येतो तर ह्यामध्ये डिसिजन आपल्याला घेता येतो. हे सर्व कशामुळे शक्य होतं तर बुककीपिंगमुळे शक्य होत असतं. नेक्स्ट पॉईंट आहे कंट्रोलिंग. बुककीपिंगमुळं आपल्याला काय करतं तर आपल्या बिझनेसवरती कंट्रोल ठेवता येतं. जसं की मगाशीच मी सांगितलं की एखादा खर्च जर जास्त होत असेल तर तो आपल्याला कमी प्रमाणात सुद्धा घेता येतो, म्हणजे आपण करू शकतो. हे सर्व बुककीपिंगमुळे होतं. एव्हिडन्स. बिझनेसमॅन नीड्स फायनान्शियल एव्हिडन्स टू बी प्रोड्यूस्ड इन द कोर्ट ऑफ लॉ इन केस ऑफ एनी डिस्प्यूट्स. जर आपल्या बिझनेसमध्ये जर काही घोटाळे झाले असतील किंवा काही प्रॉब्लेम झाले असतील तर बुककीपिंग म्हणजेच काय, हे आपलं बुकच फायनान्शियल बुक जे आहे बुककीपिंग म्हणतो आपण त्यांना, ह्याचा एव्हिडन्स म्हणून आपल्या जे काही कोर्ट आहे, न्यायालय आहे, ह्यामध्ये काय होतं ॲज अ प्रूफ म्हणून आपण ते देऊ शकतो. नेक्स्ट अँड लास्ट पॉईंट आहे टॅक्स लायबिलिटी. बुककीपिंग इज युजफुल टू फाइंड आउट द टॅक्स लायबिलिटीज, फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, GST एक्सेट्रा. म्हणजेच काय, बुककीपिंग केल्यामुळे आपल्याला आणखीन एक सर्वात महत्त्वाचा फायदा होतो की इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग करण्यासाठी, GST रिटर्न फाईल करण्यासाठी, त्याचबरोबर जो काही प्रॉपर्टी टॅक्स आहे तो आपल्याला भरण्यासाठी. तर ह्यासाठी आपल्याला अत्यंत उपयोगी काय पडत असतात तर बुककीपिंग पडत असतं. म्हणजेच ह्या पुस्तकात आपण जे काय रेकॉर्डिंग करतो हे सर्व आपल्याला उपयोग पडतो. एकंदरीत असं सांगता येईल की बुककीपिंग हे कोणत्याही बिझनेससाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण बुककीपिंग केल्याशिवाय कोणताही बिझनेस हा सक्सेसफुल होऊ शकत नाही. जर बुककीपिंग जर एखाद्या बिझनेसनं नाही केलं किंवा जे काय होणाऱ्या सर्व ट्रान्झॅक्शन ह्या जर रेकॉर्ड करून ठेवल्या नाहीत तर त्या व्यक्तीला किंवा त्या प्रोप्रायटरला आपल्या बिझनेसमध्ये प्रॉफिट चालू आहे का लॉस चालू आहे का एक्सपेन्सेस भरपूर होतात का इन्कम कमी का होतो आहे, ह्या बऱ्याचशा गोष्टींचा आपल्याला काय होत असतं तर समजत असतात. म्हणून कोणत्याही बिझनेसमध्ये आपल्याला बुककीपिंग करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ओके.